नांदेडच्या बिलोली तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। सगरोळी परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय। अनेकांच्या घरावरचं छप्पर उडालेलं आहे। शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणात गारांचा देखील वर्षाव झालाय। वादळी वाऱ्याची तीव्रता अधिकची असल्यानं अनेकांच्या घरावरचं छप्पर उडून गेलंय। विजेचे पोल आणि काही झाडं मुळासकट उन्मळून पडली आणि त्याचबरोबर या अवकाळीमुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या या परिसराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 62 गावातील 954 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। त्यात ज्वारी, मका, बाजरी, गहू, हरभरा आणि कांदा या प्रमुख पिकांचं नुकसान झालंय। नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यामध्ये एकूण 832 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत केली जाणार असल्याचं देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। अवकाळी 14 दिवसात 11,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। 18,000 शेतकरी बाधित झाले तर संभाजीनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्यांना भरपाई तर पंचनामे अचूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। गेल्या 14 दिवसात तब्बल 11,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं। या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 18,000 शेतकरी बाधित झालेत। सर्वाधिक नुकसान संभाजीनगर तालुक्यामध्ये नोंदवलं गेलंय। NDRFच्या नियमांनुसार 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे। दरम्यान पंचनामे अचूक करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी सरकारला जागेवर धारेवर धरलं पाहिजे अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। कोणाचीही सत्ता येऊ द्या, शेतकऱ्यांच्या नशिबी दुःखाचेच भोग आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले। तर आपण सरकारच्या आशेवर जगून चालणार नाही असं म्हणत सरकार देत नाही तेव्हा सरकारला सगळ्या शेतकऱ्यांनी धारेवर धरलं पाहिजे असंही जरांगे पाटलांनी म्हटलं। शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, असं नुकसान झालं ना जागेवर धारेवर धरला पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपल्याला मदत मिळत चालणार आहे। आपण आशेवर यांच्या जगून चालणार नाही। कुठलीही सत्ता येऊ द्या, आपल्या नशिबी दुःखाचेच भोग आहे। त्यामुळे आपण आपलं बघितलं पाहिजे की सरकार देत नाही त्यावेळेस त्याला सगळ्या शेतकऱ्यांनी धारेवर धरलं पाहिजे। आता तरी शेतकऱ्यांनी इतकं नुकसान झालंय गारपिटीमुळं, त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळ्यात जास्त झाले। त्यांचं तातडीनं त्यांना नुकसान भरपाई तातडीनं दिली पाहिजे आणि हे काम बावनकुळे साहेबांनी लवकर करावं, सर्वे तसा करायला लावावा आणि देण्याचं काम लवकर शेतकऱ्यांच्या पदरात निधी दिला पाहिजे नुकसान भरपाई। नागपूरमध्ये सकाळी अनेक भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय। सकाळी आलेल्या पावसामुळे तापमानामध्ये घसरण झाली आहे। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। सकाळपासूनच्या ढगाळ वातावरणानंतर पावसानं हजेरी लावलेली आहे। मैं वही ग्राउंड पे था अपने इसका बन जाओ करूंगा आज निकलेंगे दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली दृश्य आहेत। सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे। दिवसभर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे।